नमस्कार, मी ॲडव्होकेट अरुण देशमुख। मी महाराष्ट्र शासनाचा राज्य क्रीडा पुरस्कार विजेता असा प्रशिक्षक आहे आणि ज्यावेळेला शासनाचा एक निर्णय माझ्या डोळ्यासमोर आला की ज्यात एकाच वेळेला 7 अशा विविध खेळांना एकाच एक आपण म्हणतो फतव्याने छत्रपती पुरस्कारच्या यादीतनं ते खेळ बाद केले। ही जेव्हा बातमी वाचली त्या खरंच धक्का बसला। महाराष्ट्रासारखं राज्य की जे आज राष्ट्रीय स्तरावरती क्रमांक 1ला असलेलं राज्य आहे, त्या राज्याने खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर क्रीडा खात्याच्या मागे संपूर्ण ताकदीने उभं राहायला पाहिजे। अशा याला दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं की या राज्यामध्ये जे विजेते आहेत त्या विजेत्यांमागे खरा परिश्रम त्या खेळाडूचा, त्याच्या पालकांचा, त्याच्या प्रशिक्षकांचा, त्याच्या पाठीशी असणाऱ्या विविध क्रीडा संघटनांचा आहे, मात्र सरकारचा नाही। सरकार फक्त ज्यावेळेला कोण विजेता ठरतं त्यावेळेला पुरस्कार देण्यापुरतं असतं आणि मग ही पुरस्कारची रक्कम आपल्या बजेटच्या बाहेर जाते की काय? मग अशा वेळेला पुरस्कार कसे कमी होतील? क्रीडामधल्या ज्या विविध असे क्रीडा प्रकार आहेत ते कमी करून कसं बजेटमध्ये ॲडजस्ट करता येईल हा विचार, उलटा प्रवास त्यांच्याकडनं होताना दिसतो आणि हे पाहिल्यानंतर खरंच दुःख वाटतं। एक बाब नक्की आहे, ओरिसासारखं, गुजरातसारखं राज्य जेव्हा ज्या गतीने प्रगती करताना दिसतं आणि ज्या गतीने ते विविध क्रीडा प्रकारांच्या मागे उभं राहताना दिसतं, त्यावेळेला महाराष्ट्रातल्या खेळाकडे बघितल्यानंतर दुर्दैवाने म्हणावं लागतं की त्याला कोणी वाली नाही। कुठेतरी ऑलिम्पिक संघटना थोडीशी पाठीशी उभी राहताना दिसते, त्या संघटना, त्या खेळाच्या संघटना आपल्या खेळाडूंकरता आवाज देताना दिसतात, मात्र सरकारचं काय? ही वाईट गोष्ट आहे आणि माझा स्वतः याकरता संपूर्णतः मी निषेध व्यक्त करतो आणि यासारख्या निर्णय त्वरित त्यांनी मागे घेऊन साथी खेळांना परत एकदा पुरस्कार देण्याकरता पात्र ठरवावं अशी मागणी करतो। एक गोष्ट आहे की यातले अनेक खेळ असे आहेत की ज्या खेळांमध्ये अनेक राज्य, राष्ट्रीय नेता, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पुरस्कार मिळालेले खेळाडू घडवलेले आहेत। आपल्याला एका फटक्यामध्ये आपण या खेळांना बाहेर करू शकतो हे ज्या वेळेला दुर्दैवाने म्हणावं लागतं। याकरता कोणाचंच लक्ष नाही, पण क्रीडापटूंचं संपूर्णतः याकडे लक्ष आहे। आम्ही गप्प बसणार नाही। हे सगळे क्रीडा प्रकार आणि त्या क्रीडा प्रकार बाहेर गेले त्या क्रीडा प्रकारांच्या पाठीशी आम्ही भक्कमरित्या उभे राहू एवढीच ग्वाही देतो आणि परत एकदा विनंती करतो की सरकारने याच्यावरती लगेच पुनर्विचार करावा आणि येत्या शिवछत्रपती पुरस्कार यादीमध्ये या सर्व खेळांचा परत पुनर्प्रवेश करून घ्यावा असं स्वतःची माझी आग्रहाची विनंती आहे। धन्यवाद।